असं बघू नका माझ्याकडे, मग मला काही सुचत नाही. म्हणूनच बघतोय ना, तुला कुठल्याही परिस्थितीत अभ्यास यायला हवा. तर सांग ना, तुला पॉइंट्स नको आहेत म्हणून. हा, BEAR बेअर म्हणजे सहन करणे. उदाहरणार्थ, हा, I am bearing your naughtiness. हो का? पण उत्तर बरोबर आहे तुझं. आणि BARE बेअर म्हणजे जसं बेअर फूट म्हणजे कवर नसलेलं, उघड. 2 points for both. COMPLEMENT. कॉम्प्लिमेंट. ती जी तुम्ही मला कधीच देत नाही. खरं? मी तुला कधीच कॉम्प्लिमेंट दिली नाहीये. मग कधी सुद्धा नाही. ठीक आहे, मग ऐक. तू खूप सुंदर आहेस. तुझे केस जेव्हा बांधलेले असतात ना, तेव्हा त्यांना मोकळं सोडावं असं वाटतं. हलकेच माझ्या हाताने. बास बास, पुढे. असं नाही, आता ऐकावं लागेल. तुझे डोळे किती सुंदर आहेत. ते नेहमी काहीतरी बोलत असतात. आणि महत्वाचं म्हणजे ते माझ्यापासून कधीच काही लपून ठेवू शकत नाही. तू जेव्हा डोळे मोठे करतेस ना, असे असे, तेव्हा मी. पुढे, पुढचा शब्द. नाही, आता ऐकावं लागेल तुला. मी तुझा कौतुक करत नाही असं म्हणतेस ना, आता दमशील कौतुक ऐकून. तुझा हात, माझं झालं बुवा जेवण. हे तू जेवून घे ग. हो अन्नपूर्ण देवी, अहो मी तुमच्याशी बोलतोय. हा, अहो इथं साक्षात मी असताना कोणाचा विचार करताय तुम्ही? विठ्ठल, मंजू दीदी काय रे? काय असेल ना इथंच कुठेतरी. आता काय ती काय लपाछपी खेळणार आहे का आपल्या बरोबर? कशाला टेंशन घेते एवढं? तुमको ना कुछ समझ में नहीं आता. सुमन दीदी तो खाना खा के सोने चली गई, पर मंजू दीदी का कुछ पता नहीं. टेंशन नहीं होगा क्या? अरे बबडू, अगर लग्न ठरलेल्या मुलीला असं कुठे जातीस कुठे येतीस असं विचारता येत नाही का हो गजा भाऊ? पर हमको पता है वो कुमार भैया के साथ नहीं होगी. एक मिनिट, काय बोलली तू आता? हा, नाही परत बोल. मंजू कोणाबरोबर आहे आता? कुछ नहीं, गई होगी कहीं. बुड्डी, आता डोकं नको फिरू. हा, पटकन सांगा काय खरं आहे ते. विठ्ठल भाऊ, काहीच तर नाही ना, काय बोलून राहिले तिच्यावर. अहो आपले कुमारदाजी आहे ना, त्यांच्या आईचा ऍक्सिडेंट झाला ना, मंजूताई आणि कुमारदाजी कसे काय फिरायला जातील असं म्हणायचं होतं तिने. हो ना. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक, म्हणजे एखाद्या सोबत दुसरी गोष्ट जाते किंवा ती जास्त योग्य असते. करेक्ट. आता याचं मला उदाहरण दे. जसं वरण भाताबरोबर लिंबाचं लोणचं, किंवा कांदा भजी बरोबर सॉस, जांभळ्याबरोबर पिवळं, किंवा हिरव्या बरोबर लाल. शी, ही काय उदाहरण आहेत? जे दोघांनाही माहिती आहे ते बोलून दाखवण्याची गरज नाही आहे आपल्याला. करेक्ट. आता नेक्स्ट, ACCEPT. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, म्हणजे जी परिस्थिती आहे ती स्वीकारायला हवी. हो ना. नेक्स्ट, EXCEPT. एक्सेप्ट म्हणजे कशाच्या तरी शिवाय किंवा व्यतिरिक्त. मंजू, सगळंच ऍक्सेप्ट करायची गरज नसते. काही एक्सेप्शन्स असतात. तू आता ऍक्सेप्ट कर
की आता आपण खूप पुढे गेलो होतो. मी ऍक्सेप्ट करते की माझा अभ्यास कमी पडतोय, एक्सेप्ट वन सब्जेक्ट. अरे वा मंजू, खूपच प्रगती केलीयस ग तू तुझ्या शिक्षणात. नाही, तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती ना तेव्हा मला वाटलं नव्हतं की तू एवढी हुशार असशील. नाही, आणि तुझं सासरही खूपच प्रोग्रेसिव्ह विचारांचं मिळालेलं दिसतंय तुला. नाही, साहेबांच्या खोलीत रात्री 10-10 वाजेपर्यंत छान एसी लावून शिक्षण चाललंय तुमचं. हे बरं चालतं ग तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला. नाही, चांगलंय चांगलंय. आय एम हॅपी फॉर यू. सॉरी मॅडम, ते आज जरा जास्तच उशीर झाला. उगा सॉरी बिरी म्हणण्याची नाटकं करू नकोस. मला माहितीये शौनक शेवटी तुझीच बाजू घेणार आहे, हे तुला पूर्ण माहितीये ना, म्हणूनच चोकावली असते. तुमचं कसं आहे ना मंजू, तुम्हाला सगळंच उघड्यावर करायची सवय आहे, त्यामुळे इमेज बिमेजचा काही प्रश्नच येत नाही. पण आमचं तसं नसतं ग. आम्ही कुणाबरोबर उठतो बसतो ह्यावरनं आमचं स्टेटस ठरतं. आणि हे समाजसेवा म्हणून किती दिवस एखादा माणूस करेल ग. तू तुझ्या गरिबीचं कारण सांगून, तुझ्या शिक्षणाचं कारण सांगून पार त्याच्या बेडरूम पर्यंत घुसलीयस. पण एक लक्षात ठेव मंजू, आता शौनक आणि देवयानीचं लग्न ठरलंय आणि त्या देवयानीला द्यायचा वेळ सोडून तो तुझ्या शिक्षणासाठी, तुझ्या अभ्यासासाठी तुझ्या बरोबर वाया घालवतोय. तुला त्यातनं फायदा आहे ग, पण त्याचं काय? हे बघ मंजू, तो तुला बरोबरीने वागवतो याचा अर्थ तू आमच्या बरोबरीची आहेस असा अर्थ होत नाही, आणि हे तुला पूर्ण माहितीये. मॉम बस, तू मंजूला काही नाही बोलू शकत. मी तिला इथे थांबायला सांगितलं होतं. शौनक, हेच मला तुला म्हणायचंय. बास बास आता. शौनक साहेब, मालती मॅडम बरोबर बोलताय. सॉरी मॅडम, पुन्हा असं नाही होणार. खरंच शौनक साहेबांच्या वागण्यामुळे मी विसरत चालले होते की मी कोण आहे. पण तुम्ही मला याची जाणीव करून दिली. थँक्यू. शौनक साहेब, कितीही काही झालं, मी कितीही शिकले तरी शेवटी मी या घरातली नोकर आहे. तुमची आणि माझी बरोबरी कधीच होऊ शकणार नाही. का मॉम, का? शौनक, हाच प्रश्न मी तुला विचारणार आहे. का? अरे का अंत बघतोयस आमचा? उद्यापासून जास्तीत जास्त वेळ तू देवयानी बरोबर कसा घालवशील याची खबरदारी मी स्वतः घेणार आहे. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. देवाने मला तुझ्याशी बोलायचं. ए थांबा, हे सगळं नंतर. तुम्ही आता पटपट आवरा, आपल्याला जेवायला बाहेर जायचंय. हा, चल चल. का? आणि असं अचानक? मॉम, असं अचानक मला नाही शक्य. देवयानी, आता तूच पटव बाई तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला. ए आणि आवरा हा पटकन, आपल्याला निघायचंय. हा, चला. अजूनही चिडलास माझ्यावर? नको ना चिडूस, निदान आज तरी नको. तुझ्या लक्षात आहे आज काय? नाही. आज आपली अॅनिव्हर्सरी आहे शौनक. म्हणजे सॉर्ट ऑफ, कारण तू मला कधीच प्रपोज वगैरे केलं नव्हतंस, पण 5 वर्षापूर्वी US मध्ये असताना याच दिवशी मी तुला विचारलं होतं की आपण एकत्र राहूयात का. त्यावर तुम्हाला एक लांबलचक उत्तर दिलं होतंस. देऊ, एकत्र राहायला माझी काही हरकत नाही, पण लग्नावर वगैरे माझा विश्वास नाहीये. सी, आता आपलं लग्न होत आहे. तू बदललायस, मी बदलली आहे. मग जर आपण बदलू शकतो
तर आपण हॅपीली मॅरिड सुद्धा होऊ शकतो ना शौनक. शौनक विसर ना सगळं. माझ्यावरच्या रागामुळे आपली 5 वर्ष तू अशीच पुसून टाकणार आहेस. Those 5 years were the best days of my life. देवयानी, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, खरंच महत्वाचं. आत्ता नको प्लीज. आजचा दिवस मला दे, ओके? नंतर तुझं सगळं बोलणं मी शांतपणे ऐकून घेईन, आय प्रॉमिस यू. आता आपण सगळे बाहेर जातोय सेलिब्रेट करायला. सो यू गेट रेडी. मी वाट बघते, ओके? बाप्पा, कसला भारी ड्रेस घातलाय ना बेबींनी तर. आज शाळेचा ड्रेस नाही का? अरे गजानन दादा, आज मला शाळेला सुट्टी आहे. तुला माहित नाही का, आज मी बाहेर जाणार आहे. अरे वा वा वा. रेडी. थँक्यू मंजुताई. वेलकम बेबी. मी मम्माला सांगून येते. मंजू, दिलस आल्याला दर्शन दिलंस मला. आता कसा माझा दिवस मस्त जाईल एकदम. मग आज अनायता नाहीये दिवसभर घरी. मज्जा आहे बाबा तुमची. पेड लीव. सावकाश सावकाश. अगं काय करतेस? एक मिनिट, सावकाश सावकाश थांबा. अगं हळू, दुखतंय मला. कुठे दुखतंय? इथं दुखतंय का? हो. नसेवर नस चढली. फारच हँडी सर्वंट आहेस तू. आय एम सो सॉरी, कळलं नसेल तुला. इंग्लिश आहे ना. म्हणजे तुला तुझं काम येतं, पटकन हाताशी येतेस, मला सांगावं नाही लागलं. गुड. बरं वाटतंय ना आता? दुखणं थांबलं ना? ए बस, अजून मसाज कर. मंजू, तुला माहिती आहेस काय? नाही, आज आमची 5 years रिलेशनशिप अॅनिव्हर्सरी आहे. आजच्याच दिवशी शौनकने मला प्रपोज केलं होतं, रेड रोजेस देऊन. He said, देव आय लव्ह यू. तेव्हा बोस्टनला होतो आम्ही. एक दिवस त्यांनी मला फोन केला आणि मी गेले तर अख्ख्या घरात फक्त कॅन्डल्स. काय हो? अमेरिकेत पण लाईट जातात का? तुम्हा लोकांना बाहेरचं जग कसं असतं माहीतच नाहीये, नाही? सो सॅड. पण मंजू, तुला कळायला पाहिजे. आता शौनककडनं शिकतेस ना तू. इंग्लिश फिल्म्स पाहिलेस का? त्यात दाखवतात ना अगदी कसं प्रपोज केलं मला शौनकने. शौनकचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्याशिवाय का कोणी एवढे कष्ट घे? आता बरं वाटतंय मला. पाय दुखायचं थांबला. तुला माहितीये मंजू, गेली 5 वर्ष एकत्र होत आम्ही. आणि असं म्हणतात की तुमच्या रिलेशनला 5 वर्ष पूर्ण झाली तर ते नातं कधीच तुटत नाही. मी आणि शौनक कायम एकत्र राहणार होतो, नवरा बायको म्हणून. मॅडम, अजून काही हवंय का?
जा कॉफी घेऊन ये माझ्यासाठी. सॉरी, माझ्यामुळे तुला चहा सांडला असता. चहा नाहीये, कॉफी आहे देवयानी मॅडमची. हो ती आली आहे आणि तेच सांगायला मी आलो होतो. तुझ्याकडे 2 मिनिटं आहेत? तुझ्याशी थोडं बोलायचं. कॉफी थंड होईल आणि देवयानी मॅडमला नाही आवडणार ते. ठीक आहे, तुला फक्त हे सांगायचं की मी देवयानीला सगळं सांगणार आहे, आपल्याबद्दल सगळं. आणि लग्नही, यू नो व्हॉट आय मीन. शौनक, शौनक साहेब, हे असं नका करू तुम्ही. आजच तुमच्या नात्याला 5 वर्ष झालीत ना. 5 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांना फूल देऊन प्रपोज केलं होतं तुम्ही. आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं. हे सगळं तुला देवयानीने सांगितलं ना? मुद्दा, शी लव्स टू एक्झॅजरेट. काही असं, पण त्यांना असं काही नका सांगू. माझ्यामुळे आजच्या दिवशी तुमचं नातं तुटावं असं खरंच नाही वाटत मला. कोणतं नातं मंजू? ते जे आहे ते नातं नाहीये. शौनक हो, हा देवयानी मॅडम थोड्या चिडक्या आहेत, त्यांचा स्वभाव येतो, पण दोष कोणाच नसतो सांगा ना. आणि तसं पण त्याच या घरासाठी योग्य आहे. मोठ्या मॅडमना आणि साहेबांना पण त्याच पसंत आहे. आणि मला काय वाटतं, ह्याला काहीच किंमत नाहीये का? मग मी असं खोटं नाही वागू शकत. आणि तिला जितक्या लवकर कळेल तितकं चांगले तिच्यासाठी. पण आज नको ना. आज त्या खूप खुश आहे. आज नका दुखावू त्यांना. आणि मन दुखावलं गेलं किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जाण्याची वेळ आली की खूप त्रास होतो. हो ना? मग हा त्रास तुला नाही होणार का? शौनक, मी माझ्या मनाची समजूत काढली. हा वरवरचा उपाय झाला. आणि मला देवयानीला कधी ना कधी सांगावं लागणारच आहे की आपल्यात काय उरलं नाहीये म्हणून. पण आज नका सांगू. तुम्हाला माझी शपथ. आणि आजच काय, मी तर म्हणेन कधीच नका सांगू. माझ्यासाठी प्लीज. हा सेट बघ कसा वाटतोय. वाव देवयानी, किती मस्त आहे अगं हा सेट. अँड इट इज सो डिफरंट ना. आय नो. 6 महिन्यापूर्वी स्वित्झर्लंडला गेले होते ना, तेव्हाच ऑर्डर केला होता. रेअर स्टोन्स आहे म्हणूनच एवढा वेळ लागला यायला. काय सांगतेस? येस. आणि आता माझी मैत्रिणी येते घेऊन. रिसेप्शनला घालणार आहे मी. बाप रे, म्हणजे तुला माहित होतं की तुमचं लग्न ठरणार आहे? अर्थात. शौनक काही फुल अराउंड करणारा मुलगा नाहीये. अरे बाप रे, खूपच एनर्जेटिक आहे तुमची मुलगी. माझ्यावर गेली. पाणी मिळेल? हो देते. काय मग मोनिका, ठरलं का लग्नाला काय घालायचं ते? अर्थात तू काय देशमुखांची मोठी सून आहेस. मालतीताई तुला अगदी मढवतील सोन्यानी. दादू, अरे इथे का बसलास? चल ना खेळायला, पकड मला प्लीज. तुझ्याकडे म्यूटचं बटन आहे का? प्लीज प्लीज शांत हो. जा, मी आलो. पकडलं. दिस वॉज युअर गिफ्ट. आणि हा फोन तुला गरज होती म्हणून दिला होता. गरज संपली आता.
अरे तुम्ही सगळेजण किती मोठ्यांदी असताय, माझे कान दुखायला लागले. माझ्या बरोबर कोण खेळणार आहे? मला एकटीला बोर होतोय. अनायता, मी खेळू तुझ्या बरोबर, चालेल? चालेल. मग सांग काय खेळायचं आपण? पकडा पकडी. चल खेळूयात. शी सो स्वीट. देव देव क्वाइट लकी. हा, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला लहान मुलं फार आवडतात. तुला काळजी करायचं काही कारणच नाहीये. आउट. आता तुझ्यावर राज्य. नको, आता आपण काहीतरी वेगळा खेळूया. मला बोर झालं. अच्छा, आता तू आउट झालीस म्हणून तुला बोर झालं का? मग सांग काय करायचं? काका, तुम्हाला एक गोष्ट सांग ना. अगदी मंजूताई सांगते ना तशी भारी. तुझी मंजूताई आहेच भारी. पण अनायता, मला ना सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी येतात, लहान मुलांच्या. हा, मी तुला एक नवीन गोष्ट सांगतो जी तुला आधी कोणीच सांगितली नाही. सांगू? हो. मग ऐक. एका जंगलामध्ये ना एक मुलगी राहत असते. तिचे फ्रेंड्स कोण कोण असतात माहितीये? लायन, मंकी, एलिफंट. बापरे, मग तिला भीती नाही वाटत? अजिबात नाही. ती खूप शूर असते, खूप ब्रेव असते. कोणासारखी माहितीये? तुझ्यासारखी. काका, तुला माहितीये मंजूताई जी मला गोष्ट सांगते ना, त्यात पण एक मुलगी असते जी ब्रेव असते. हो ना? अनायता, तुला माहितीये मंजूताईच्या गोष्टीमधली मुलगी इतकी ब्रेव का असते? कारण मंजूताई ब्रेव आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात मला भेटलेली सर्वात निडर मुलगी. काका, मला मंजूताई आवडते. तुला पण आवडते? काय करत होता? मला तुझं सिक्रेट कळलं शौनक. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.